कर्नाटकात डी.के. शिवकुमार मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे किंवा ते मुख्यमंत्री होणार का असा सवाल उपस्थित झालाय। सिद्धरामय्यांना पदत्याग करण्याचा पक्षश्रेष्ठींनी सल्ला दिल्याची चर्चा आहे। सिद्धरामय्या शिवकुमारांसोबत पक्षश्रेष्ठींची 7 तास चर्चा झाली। सिद्धरामय्या उद्या सकाळपर्यंत राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवली जाते। सिद्धरामय्यांना राज्यसभेवर घेण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव आहे। सिद्धरामय्यांनी उद्या निकटवर्तीयांची बैठक बोलावली आणि सिद्धरामय्या कालच दिल्लीहून बंगळुरूमध्ये आलेले शिवकुमार आज दुपारी 12:30 पर्यंत परततील अशी माहिती आहे। सिद्धरामय्या आजच बंगळुरूमध्ये पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे। राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याशिवाय के.सी. वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला हे नेतेही बैठकीमध्ये सहभागी होते। सूत्रांनी ही माहिती दिलेली असून काँग्रेसनं नेतृत्व बदलाची शक्यता जाहीरपणे फेटाळली आहे। राज्यसभा आणि विधान परिषदांच्या निवडणुकांसाठी बैठका होत्या असं स्पष्टीकरण काँग्रेसनं दिलेलं आहे। सोमेश कोलगे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सोमेश, कर्नाटक काँग्रेसमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतायत आणि भाकरी फिरवण्याची शक्यता का वर्तवली जाते? नक्कीच कर्नाटकमध्ये भाकरी फिरवली जाऊ शकते, कारण कर्नाटकमध्ये असं म्हणतात की ज्यावेळी निवडणुका झाल्यापासून साधारणपणे 4 वर्षांपूर्वी त्याचवेळी डी.के. शिवकुमार यांना शब्द देण्यात आला होता की तुम्हाला मुख्यमंत्री केलं जाईल आणि त्यानंतर डी.के. शिवकुमार यांनी भरपूर काम केलं। डी.के. शिवकुमार यांनी कर्नाटकच्या काँग्रेस संघटनेवरती खूप चांगली पकड आहे, त्यांनी आमदारांमध्येही चांगली पकड आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर एक डायनामिक आणि संघटित चेहरा म्हणून एक डी.के. शिवकुमार यांनी काम केलंय आणि आता डी.के. शिवकुमार यांना तसं पाहायला गेलं तर एक प्रकारे डावलून त्यांच्याऐवजी सिद्धरामय्या यांच्याकडे सगळा कारभार देण्यात आला होता आणि त्यानंतरही डी.के. शिवकुमार अनेक दिवस नाराज असल्याच्या बातम्या होत्या। आता कर्नाटकच्या निवडणुका पुढच्या वर्षी होणार आहेत आणि त्यापूर्वी काँग्रेस सरकार शेवटच्या काही काळासाठी काँग्रेस पक्ष हा सरकारमधील नेता म्हणजेच मुख्यमंत्री बदलण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे हा प्रयत्न कितपत यशस्वी होणार आहे, जी फाटाफूट होईल ती थांबवण्यामध्ये काँग्रेसला यश येणार आहे का आणि पुढच्या निवडणुकांपर्यंत अजून काय काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घडणार आहे या सर्वच गोष्टी पाहणं औत्सुक्याचं असेल। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एकीकडे महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याचं चित्र आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं विधान परिषद निवडणुकीसाठी रणनीती फायनल केली आहे। महाविकास आघाडीकडून विधान परिषद जागा वाटपासंदर्भात आज बैठक आयोजित करण्यात आली आहे। 17 जागांपैकी महाविकास आघाडीतील 3 पक्ष कोणती जागा लढणार या संदर्भात आजच्या बैठकीमध्ये चर्चा होईल। आज दुपारी 2 वाजता टिळक भवन इथे महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होईल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे या बैठकीला उपस्थित राहतील अशी माहिती आहे। गडचिरोलीच्या सिरोंचा तहसील कार्यालयासमोर 30 गावातल्या नागरिकांनी पुलाच्या मागणीसाठी बेमुदत आंदोलन सुरू केलं होतं। या आंदोलनाची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली। मुख्यमंत्र्यांनी एका पत्रकाराच्या मोबाईलवरून सिरोंचा तालुक्यातील ग्रामस्थांशी संवाद साधला। यावेळी पालकमंत्री म्हणून सदैव तुमच्या पाठीशी असल्याचं सांगत पुलासाठी आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करून काम पूर्ण केलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं आणि त्यानंतर तात्काळ ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं। दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर तरी रखडलेल्या पुलाचं काम पूर्ण होणार का याकडे सगळ्या ग्रामस्थांचं लक्ष लागलंय। वर्षापासून सर आमची ब्रिज मंजूर झालेली आहे सर, आमच्या टेकडाला जाण्यासाठी म्हणजे सिरोंच्या तालुक्यापासून 30 किलोमीटर आहे सर। तर ते गेल्या वर्षीपासून फक्त पिलर उभं करून ठेवलं आहे सर। आम्हाला येण्या जाण्यासाठी खूप त्रास होत आहे सर। यासाठी आम्ही 2 दिवसापासून आम्ही मुदत म्हणजे उपोषणला बसलो असं कार्यालय सिरोंच्या इथे। हां सर, नाही मी लगेच त्याच्यामध्ये लक्ष घालतो। हां सर, आणि तात्काळ तुमचं कामही सुरू करून देतो। त्याला जो काही निधी लागेल तो निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश मी तात्काळ देतो। हां सर, तुम्ही काळजी करू नका। तुम्ही लोक आता तुमच्या आंदोलनाची मी दखल घेतली आहे आणि तात्काळ कारवाई करतोय। त्यामुळे तुम्ही आता आंदोलन परत घ्या आणि मी लगेच इमिजिएटली त्या संदर्भातले आदेश पाठवतो। हां सर।
तर मी या सगळ्या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश सुद्धा तातडीनं देईन असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या ग्रामस्थांना दिलेलं आहे आणि त्यासोबतच पालकमंत्री म्हणून कायम तुमच्या पाठीशी असल्याचं देखील ते म्हणाले. एकीकडे इंधन दरवाढ आणि टंचाई विरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालं. राज्यामध्ये डिझेल आणि पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण करून साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. वाढत्या मागणीचा गैरफायदा घेऊन होणारा काळा बाजार अजिबात खपवून घेतला जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच पुरवठा विभागाला कडक कारवाईचे आदेशही देण्यात आलेले आहेत. नॉर्मल ही जी वाढलेली त्या ठिकाणी खपत आहे ती कमर्शियलकडे वळवली जाते आहे का याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आज आम्ही आदेश दिलेले आहेत. कारण आपण समजू शकता 52% वाढ आणि त्याची आपूर्ती आपण करतो याचा अर्थ कुठेतरी याच्यामध्ये कोणीतरी साठेबाजी करताय आणि म्हणून ती साठेबाजी थांबवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे. आणि यानंतर बातमी हिंगोलीतून आहे. हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या डिझेल टंचाईचे गंभीर परिणाम आता आरोग्य व्यवस्थेवरही दिसू लागलेत. डिझेल अभावी सरकारी अँब्युलन्स बंद पडल्याने एका गरोदर महिलेला वेळेत उपचारासाठी हलवण्यात मोठा अडथळा निर्माण झाला. अखेर नातेवाईकांनी खासगी रुग्णवाहिका भाड्यानं करून महिलेला हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल केलं. या प्रकारामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. नालेगाव येथील रहिवासी असलेल्या मनीषा इंगळे या गरोदर महिलेला अचानक पोटात तीव्र वेदना सुरू झाल्यानं तिला जवळा बाजार इथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्यानं डॉक्टरांनी पुढच्या उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हलवण्याचा सल्ला दिला. दरम्यान 108 आणि 102 या आपत्कालीन रुग्णवाहिका सेवांनाही संपर्क साधण्यात आला. मात्र तिथूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. अखेर हतबल झालेल्या कुटुंबियांनी खासगी रुग्णवाहिका बोलवून पैसे मोजत संबंधित महिलेला हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं. सध्या त्या महिलेवरती उपचार सुरू आहेत. 7व्या महिन्यामध्ये आता इथं डिलेव्हरीला आणलंय. तिच्या पोटामध्ये पाणी झालंय 40 लिटर. तुम्ही काय करा, परभणीला घेऊन जा आमच्या इथं म्हणू लागले. मग आम्ही आलो होतो हिंगोलीला, तर ती गाडीच भेटणं झाली. तिथं 1.5 घंटा आम्ही तिथं 3 वाजल्यापासून बसलो तरी बी गाडी आणीच न झाली. तर मग आम्ही काय केलं, प्रायव्हेट गाडी केली. प्रायव्हेट गाडीमध्ये माझ्या मुलीला आणलं मी. तिथं अँब्युलन्स लावलेली होती, कारण त्या म्हणल्या डिझेल नाही अँब्युलन्समध्ये. अँब्युलन्स आहे पण त्याच्यामध्ये डिझेल नाही. तिथं ड्रायव्हर सुद्धा नव्हता. डॉक्टर म्हणले हिंगोलीला न्या, हिंगोलीला ट्रीटमेंट चांगली करतात. मग आम्ही इथं घेऊन यायलो. तर जवळा बाजारमध्ये गेलो तर त्या म्हणतात आता गाडी येते मग येते, आणि पुन्हा त्यांना गाडी तिथंच होती. बरं, मी म्हणलं गाडी तुमची इथंच आहे, तर तुम्ही म्हणलं गाडी घेऊन या. तर ते म्हणले त्याच्यामध्ये डिझेलच नाही आणि आता तुम्ही तुमची प्राईट करा आणि न्या. तुम्ही दुसऱ्याच गाडीला फोन लावायले, ते नंबर पुन्हा आमच्याच पशी चाललाय, अशा काय करायले. आता आमच्या पशी जे नंबर दिले आम्ही त्यांना कॉल केला ना, 102 लाख पण केला. तर ते पण म्हणायचं अर्ध्या घंट्याने तो घंट्याने तो. आम्ही आमची स्वतः गाडी करून आणलं, कारण आमच्या लेकराची आम्हाला परिस्थिती बघाच वाटतं ना. बातमी सांगलीतून आहे. सांगलीच्या पलूस येथील माहेर असलेल्या आरती जाधव या 33 वर्षीय विवाहितेचा तमिळनाडूतील नागापट्टणम इथे संशयास्पद मृत्यू झालाय. संबंधित विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पलूस पोलीस ठाण्यामध्ये 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पती प्रशांत जाधव, सासू, नणंद आणि मामा यांच्यासह 6 जणांनी मिळून छळ करत आरतीचा जीव घेतल्याचा थेट आरोप तिच्या भावानं केलाय. या प्रकरणातल्या दोषींवर तातडीनं कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आरतीच्या कुटुंबियांनी केली असून पलूस परिसरातून तीव्र संतापही व्यक्त होतोय. दरम्यान 4 दिवस उलटून गेले तरी मृत महिलेवरती अंत्यसंस्कार न झाल्यानं हे प्रकरण अधिकच गंभीर बनत चाललंय. आरतीचा विवाह 2011 मध्ये नागापट्टणम येथील सुवर्ण व्यावसायिक प्रशांत जाधव याच्याशी झाला होता. त्यांना 2 मुली आहेत. मात्र वंशाला दिवा पाहिजे या हव्यासापोटी 3 वेळा गर्भपात करण्यास भाग पाडलं आणि सोन्याच्या हुंड्यासाठी सासरच्यांकडून तिचा अमानुष छळ केला असा आरोपही तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला. या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पुढचा तपास संबंधित पोलीस करतात.
तिला वंशाला दिवा पाहिजे होता. सारखी माझ्या पुरग्या टॉर्चर करत होती. 50 तोळ तिनं सोनं मागितलं, तेवढं घातलं किंवा तरी पुरगीला माझ्या मारली तिनं. तिला पोरग पाहिजे होता, नातू पाहिजे होता. मग देवासारख्या 2 पोरी होत्या तरी पुरगीला माझ्या मारलं. पोरग पाहिजे म्हणून न्याय दिला पाहिजे मला. माझ्या पुरगीला न्याय मिळाला पाहिजे. विदर्भामध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम आहे. आजही 4 शहरांमध्ये कमाल तापमान 46 अंशांच्या पुढे नोंदवण्यात आले. ब्रह्मपुरी आणि गडचिरोलीमध्ये तब्बल 46.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून ब्रह्मपुरी विदर्भातील सर्वाधिक उष्ण शहर ठरलंय. चंद्रपूरमध्ये 46.4 तर वर्ध्यामध्ये 46 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय. नागपूर आणि गोंदियातही पारा 45 अंशांच्या पुढे कायम आहे. विदर्भात उष्णतेची लाट असून चंद्रपूरसह विदर्भातील लाखो नागरिकांच्या मोबाईलवर मंत्रालयाकडून अलर्ट मेसेज आलाय. पुढील काही दिवस आणि रात्रीचं तापमान अतिउष्ण राहणार असल्याचा सावधानतेचा इशारा या संदेशातून देण्यात आलाय. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासन करतंय. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांसाठी हा विशेष इशारा देण्यात आला असून या भागांमध्ये तापमान तब्बल 47 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेलं आहे. दिल्लीतील वाहतूक पोलिसांना एसी हेल्मेट देण्यात आलंय. दिल्लीमध्ये तापमानाचा पारा 45 अंशांवर पोहोचलाय. त्यामुळे पोलिसांसाठी खास एसी हेल्मेट तयार करण्यात आलंय. सध्या एसी हेल्मेटची चाचणी सुरू असून ही चाचणी यशस्वी ठरल्यास पोलिसांना हे एसी हेल्मेट देण्यात येणार आहे. नवी मुंबई परिसरात पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलाय. नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिकेनंतर आता सिडकोकडूनही 10% पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. हेटवणे धरणातील पाणी पातळी कमी होऊ लागल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. खारघर, तळोजा, नवी पनवेल आणि उल्वे परिसराला हेटवणे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे येत्या 28 तारखेपासून ही 10% कपात लागू होणार असून नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकरची 9 दिवसांची सीबीआय कोठडी संपल्यावर काल न्यायालयामध्ये त्याला हजर केलं आणि सीबीआयनं 1 दिवसाची कोठडी वाढवून घेतली. तसंच या प्रकरणातील आरोपी प्रल्हाद कुलकर्णीची कोठडीही आज संपणार असून दोन्ही आरोपींना न्यायालयामध्ये एकत्र हजर केलं जाईल. नीट पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत एकूण 11 आरोपींना अटक करण्यात आली असून सीबीआयकडून कसून चौकशी सुरू आहे. पुण्यातील नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास अधिक व्यापक करण्यात आलाय. या प्रकरणातील आरोपी मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे यांनी केलेल्या दागिन्यांच्या खरेदीचीही चौकशी होणार आहे. उत्पन्नाचे स्रोत तपासण्यासाठी खरेदीच्या पावत्या आणि बिलांची तपासणी केली जाणार असून दोघींच्या घरातील काही दागिने जप्त होण्याची शक्यताही व्यक्त केली जाते. पेपरफुटी प्रकरणासोबतच त्यांच्या इतर आर्थिक व्यवहारांचीही पडताळणी तपास यंत्रणांकडून सुरू आहे. धाराशिवच्या परंडा इथं नगराध्यक्षांनी डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना समोर आली. किरकोळ कारणावरून झालेल्या वादामध्ये नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मारहाण केल्याचा आरोप डॉक्टर आनंद गोरख मोरे यांनी केला. मोरे यांच्या तक्रारीवरून जाकीर सौदागरसह तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. आपल्या हॉस्पिटलला संरक्षण भिंत बांधायला काही लोकांनी विरोध केला. मात्र रुग्णांच्या सुरक्षेसाठी आपण संरक्षण भिंत बांधल्यानंच ही मारहाण झाल्याचा आरोप मोरे यांनी केला. मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा सध्या व्हायरल होतोय. येत्या 1 जूनपासून मध्य रेल्वेच्या विविध स्टेशनवरील स्टॉल्सवरती मिळणारे खाद्यपदार्थ महागणार आहेत. संत्र, मोसंबी आणि सफरचंदाच्या ज्यूससारख्या पेयांच्या दरामध्ये मात्र वाढ करण्यात आलेली नाही. नव्या दरानुसार वडापाव थेट 13 रुपयांवरून 20 रुपयांपर्यंत जाणार आहे, तर 12 रुपयांना मिळणारा समोसा आता 20 रुपयांना मिळणार आहे. पश्चिम रेल्वेनं 2025 मध्ये स्थानकांवरील खाद्यपदार्थांच्या दरामध्ये बदल केला होता. त्याआधी 2021 मध्ये दरवाढ करण्यात आली होती. आता मध्य रेल्वेनंही नवीन दर लागू करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान काही नवीन खाद्यपदार्थही स्टॉलवर उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती आहे. राजकारणामध्ये संयम ठेवा, पक्षावर विश्वास ठेवा आणि योग्य वेळेची वाट पहा असा संदेश काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देताना काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. आदर्श घोटाळ्यात मुख्यमंत्रीपद गमावलेले अशोक चव्हाण आता भाजपला आदर्श वाटत असल्याची टीका वडेट्टीवारांनी केली. तर काँग्रेसमध्ये प्रत्येकाला संधी मिळते, फक्त प्रतीक्षा करण्याची तयारी हवी असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. वडेट्टीवारांनी कॅबिनेट मंत्री पद डावलल्याचंही ते म्हणाले. जीवाचं रान करून जेवढं पक्षाला मजबूती करता येईल तेवढं केलं. अशोक चव्हाणांना काढलं ते कोणता घोटाळा, तो आदर्श घोटाळा.
आता भाजपवाल्यांना भुकणे झालंय, त्यांना तो आदर्श वळण दिसत नाही, त्याचे डोळे चुकले. आता त्यामुळं त्यांना घेऊन ते आदर्श वाटत आहे. पक्षाचा निर्णय मान्य केल्यामुळे आज मी कॅबिनेट मंत्री झालो, विरोधी पक्षनेता झालो आणि आज मी विधिमंडळाचा नेता आहे. हे काँग्रेस पक्ष आणि नेते बरोबर समजतात आणि योग्य वेळी योग्य न्याय करतात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीची बैठक पार पडली. आमदारांच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांनी अर्थ खात्यावरून खंत व्यक्त केली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 7 दिवसात खातं राष्ट्रवादीला देण्याचं आश्वासन होतं. अर्थ खात्याबाबत फडणवीसांना सातत्यानं विचारणा करूनही अजून निर्णय झाला नाही असा दावा आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवारांनी केलाय. एबीपी माझाला सूत्रांनी ही माहिती दिली. त्यामुळे आगामी काळात महायुतीमधले वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या अंतर्गत वादाच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेली बैठक काही नेत्यांनी वादांच्या विषयावर भाष्य केल्यानं ही बैठक वादळी ठरल्याची चर्चा आहे. सुरुवातीला सुनील तटकरे यांनी त्यांच्यावर सातत्यानं होणाऱ्या टीकांवरून उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच सुनावलं. माझ्यावर आणि पटेलांवर सातत्यानं टीका होत असताना कुणीही आमच्या बाजूने उभं राहत नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. तसंच प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांनीच टीकेचं धनी का व्हायचं, वरिष्ठ नेतृत्व याबाबत काही भूमिका घेणार आहे की नाही असा सवालही विचारला. यावेळी तटकरे मुद्दे मांडत असताना मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र स्पष्टता येण्यासाठी आपण बोलणारच असल्याचं तटकरेंनी भुजबळांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे तटकरेंनी बोलण्यापूर्वीच पार्थ पवार बैठकीतून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेदांच्या चर्चांना अधिक हवा मिळतेय. दुसरीकडे मुंबईमध्ये उपस्थित असूनही पटेलांनी या बैठकीला दांडी मारल्यानं त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगलेल्या. दरम्यान या बैठकीच्याच पार्श्वभूमीवर भुजबळांनी मात्र तटकरे आणि आपल्यात कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट करत अफवा न पसरवण्याचं आवाहन केलंय. एकला चलोचा नारा दिला, कोणीही काय दिलेलं नाही. काय उगीच अफवा वगैरे काही करू नका. आम्ही एवढं सांगितलं की 10 तारखेला जूनच्या आपण सगळे एक आहोत, कुठे आपण फुटलेलो नाही आणि आमची शक्ती तशीच आहे. दाखवण्याची एक संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला मिळेल. अजिबात काय वाद झाला नाही. त्याच्यामध्ये जास्त बोल मी म्हटलं या मुद्द्यावर बोला रे, आता वेळ होत आहे, आम्हाला जायचं आहे, 8 वाजता मीटिंग आहे आमची. कारण आपण जास्त जर बोलत असलो तर मग इथे आम्हाला फोन यायला लागला, लवकर या लवकर या लवकर या. म्हणून मुद्द्याचं बोला, काय पाहिजे आपल्याला, काय करायचं ते सांगा. वाद काय नाही आहे, ते बोलत होते. मी म्हटलं लवकर सांग, आम्हाला जायचं आहे, आमचे फोन येऊन राहिले. दरम्यान तटकरे नेमका काय म्हणाले तेही आपण पाहूया. अजितदादांच्या निधनानंतर पक्ष एकसंध ठेवण्यात मी आणि पटेलांनी भूमिका बजावली. त्यानंतर आमच्यावर टीका झाली, पण एकही नेता बचावासाठी पुढे आला नाही. विलिनीकरणावर चर्चा सुरू झाली, त्यावेळी देखील टीकेच्या तोंडी आम्ही दोघे गेलो. त्यावेळीही कोणी आमची बाजू मांडली नाही अथवा बचावासाठी पुढे आलं नाही. केवळ प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांनीच टीकेचं धनी का व्हायचं? वरिष्ठ नेतृत्व याबाबत काही भूमिका घेणार आहे की नाही असा सवाल तटकरेंनी केला. तटकरेंनी बोलण्यापूर्वीच पार्थ पवार यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. भुजबळांकडून तटकरेंना रोखण्याचा प्रयत्न झाला, पण तटकरे भूमिका मांडण्यावर बोलण्यावर ठाम होते. तटकरेंच्या भूमिकेनंतर एकाही आमदारानं बैठकीत प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान बैठकीमध्ये छगन भुजबळ यांनी नेमकी काय भूमिका मांडली तीही पाहूया. 2029च्या निवडणुकीसाठी भाजपची भूमिका माहीत नाही. आपण 288 जागांची तयारी करावी. मतदारसंघ वाढत असतील तर त्याबाबतही नियोजन करायला हवं.
सध्या राबवण्यात येणारी SIR ही यंत्रणा एका विशिष्ट पक्षाच्या फायद्याची आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून आपल्याला मिळणारी मतं कमी करण्याचा डाव आहे. SIR वर वेळीच उपाययोजना करायला हवी. पुढील 2 दिवसात BLO नेमण्यात यावेत, त्यांना ट्रेनिंग द्यावं. दिल्लीमध्ये आज 2 महत्त्वाच्या बैठका पार पडणार आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या जागांवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच आहे आणि जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी अमित शहांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. तर दुसरी बैठक आहे कांदा प्रश्नी. राज्यातील कोसळलेल्या कांद्याच्या दराबाबत आणि साखर उद्योगासमोर असलेल्या आर्थिक अडचणींबाबत अमित शहांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये दुसरी बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज्यात कोसळलेले कांद्याचे दर, साखर उद्योगासमोर असलेल्या आर्थिक अडचणी याबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. केंद्र सरकारनं साखर निर्यातीवर बंदी घातल्यामुळे साखर उद्योग अडचणीत आलाय. 2019 मध्ये साखरेचं किमान विक्री मूल्य 31 रुपये प्रति किलो निश्चित करण्यात आलं होतं. त्यानंतर 2024 पर्यंत MSP मध्ये कोणतीही वाढ झाली नाही. पण 2019 मधील 2750 रुपये प्रति टन असलेली FRP वाढून 2026 मध्ये 3550 रुपयांवर गेली आहे. साखरेचा दर 2019 पासून स्थिर आणि FRP मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं उद्योगाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतोय. या सगळ्या विषयांवरती बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होणार आहे. 2022 मध्ये भाजपसोबत येत शिंदेंनी सरकार स्थापन केलं. पुढे 2023 मध्ये अजित पवारांची राष्ट्रवादीही या सरकारमध्ये सामील झाली आणि त्यानंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या महायुतीला प्रचंड बहुमतही मिळालं. मात्र निवडणूक कोणतीही असो, या महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपासाठी होणारी रस्सीखेच आणि त्यानंतर होणारी दिल्लीवारी हे समीकरण पक्क झालंय. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होतीये आणि या निवडणुकीतल्या जागा वाटपावरूनही महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे या जागा वाटपाचा तिढाई आता दिल्ली दरबारी गेलाय. विधान परिषदेच्या जागांवरती तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये दाखल झाले. यासोबतच मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे, राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार रावल असे काही मोजके मंत्रीही दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत. महायुतीचे तीनही नेते अमित शहांना भेटून जागा वाटपाचा तिढा सोडवणार असल्याचं कळत आहे. या संदर्भामध्ये गेल्या 25-30 वर्षापासून ही जागा भाजपकडेच आहे. आमचं पूर्ण संख्याबळ त्या ठिकाणी आहे. आमची मागणी आणि अनेक ठिकाणी भाजपच पहिल्या नंबरवर आहे. पण मला असं वाटतं आम्ही महायुतीमध्ये आहोत. या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, माननीय आमचे शिंदेसाहेब आहेत उपमुख्यमंत्री, माननीय आमच्या ताई आहेत मुख्यमंत्री पवारताई, ते या ठिकाणी बसून निर्णय करतील आणि यामधून सन्मान्य तोडगा या ठिकाणी निघेल. कुठेही आमच्यामध्ये वाद राहणार नाही. विधान परिषदेच्या उमेदवार निश्चितीसाठी भाजपमध्ये हालचालींना वेग आलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणही आज दिल्लीला जाणार आहेत. दिल्ली दौऱ्यात रवींद्र चव्हाण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत. या भेटीत विधान परिषदेचा फॉर्म्युला, भाजपच्या उमेदवारांची नावं आणि इतर बाबींची तपशीलवार माहिती पक्ष नेतृत्वाला दिली जाणार असल्याची माहिती आहे. विधान परिषदेच्या 6 जागांवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. 6 जागांवरती शिवसेनेतल्या इच्छुक उमेदवारांकडून जोरदार लॉबिंग केलं जात आहे. 5 जागा मिळाव्यात यासाठी शिवसेना आग्रही आहे आणि यात 6वी जागा ही छत्रपती संभाजीनगर किंवा रायगड ही असावी अशी मागणी शिवसेनेकडून केली जाते. 6वी जागा मेरिटवर किंवा जिल्ह्यातली पक्षाची ताकद पाहता द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं केली जाते. वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील. वेदांत, शिवसेना कोणकोणत्या जागांसाठी आग्रही आहे आणि संभाजीनगर आणि रायगड या जागांवरती नेमका पेस काय आहे? ज्या प्रकारे आपण बघितलं 6 जागांवर शिवसेना आग्रही आहे आणि त्या ठिकाणचे जे इच्छुक उमेदवार आहेत
ते सुद्धा भेटीगाठी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खास करून आपण बघितलं तर ठाणे पालघर जी शिवसेनेची जागा आहे आणि त्यामुळे जवळपास शिवसेनेलाच ही जागा मिळेल अशी सूत्रांची माहिती आहे आणि ज्यामध्ये रवींद्र फाटक यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जातं. त्यासोबतच हिंगोली परभणी, खरं तर तिथे आकडेवारी जर बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व पाहायला मिळते, मात्र ती सुद्धा एक पारंपरिक जागा शिवसेनेची आहे आणि त्यामुळे अर्जुन खोतकर याने जे चिरंजीव आहेत अभिमन्यू खोतकर, त्यासोबतच माजी आमदार विप्लव बजुरिया यांचं नाव यामध्ये चर्चेत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना इथे सुद्धा आपण बघितलं तर भाजपची ताकद आहे, भाजपचं वर्चस्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात पाहायला मिळालं. मात्र तिथे सुद्धा बाजीराव चव्हाण, राजेंद्र जंजाळ यांचं नाव, नाशिक, रायगड, जळगाव या ठिकाणी सुद्धा इच्छुकांची नावं समोर येत आहेत. त्यामुळे नेमका या सगळ्यावर निर्णय काय होतो आणि कोणती जागा कोणाला मिळते, कारण 4 जागा शिवसेनेला दिले जाणार असं म्हटलं जातं. त्यामुळे आज साधारणपणे रात्रीपर्यंत या सगळ्या संदर्भात निर्णय अपेक्षित आहे. वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. दरम्यान महायुतीमध्ये कोणत्या जागांवर कुणी कुणी दावा केलाय पाहूया. तर छत्रपती संभाजीनगर जालना या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेनं दावा केलेला आहे. जळगावच्या जागेसाठी सुद्धा भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच आहे. परभणी हिंगोलीमध्ये शिवसेना राष्ट्रवादीत रस्सीखेच आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच आहे. महायुतीमध्ये विधान परिषदेच्या जागा वाटपावरून अजूनही रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांशी अनेकदा चर्चा होऊनही एकनाथ शिंदेंनी दिल्लीवारी करूनही विधान परिषदेच्या जागा वाटपावर अद्यापही तोडगा निघत नाहीये. आणि याच संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री शिंदेंची काल बैठक झाली. त्यामध्ये शिवसेनेनं 5 जागांसाठी आग्रह धरल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे पत्रकारांसमोर आले खरे, मात्र त्यांना पहिलाच प्रश्न विधान परिषदेच्या बैठकीबाबत केल्यानं ते पत्रकारांवर प्रचंड संतापले आणि त्यांनी पत्रकारांना सुलट सवाल केला. त्यांची बदललेली देहबोली पाहून राजकीय चर्चांना उधाण आलं. आज बैठका मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. विधान परिषदेच्या निवडणुका अरे तुम्ही काय विषय काढताय. विधान परिषद निवडणुकीचा प्रश्न उपस्थित झाल्यानं संतापलेल्या एकनाथ शिंदेंवर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया. त्यांना विधान परिषद संदर्भातला प्रश्न विचारला तर त्याची देहबोली बदलली आणि ती रागाने पत्रकारांशी बोलताना पाहायला मिळाली. विधान परिषदेच्या पण मी पुन्हा एकदा तुम्हाला या प्रस्तावर आणेन. रवींद्र फाटक यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना आणि बवियाच्या विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय. बवियाला विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याची माहिती शिवसेनेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली. रवींद्र फाटक हे केवळ विधान परिषद उमेदवारीसाठी भेटायला आले होते असं हितेंद्र ठाकूर यांनीही स्पष्ट केलं. दरम्यान या घडामोडींनंतर ठाण्यातून विधान परिषदेसाठी रवींद्र फाटक यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचीही भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान रवींद्र फाटकांनी विधान परिषदेसाठी मदत मागितल्याचं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं आणि या संदर्भात बवियाची भूमिका लवकरच स्पष्ट होणार असून आपली आमदार होण्याची कोणतीही इच्छा नसल्याचं ठाकूर यांनी म्हटलंय. रवींद्र फाटक स्वतः इच्छुक होते, त्यांनी तुमची भेट घेतली आणि मदत मागितली. अहो बरोबर आहे ना, ते काय इकडे आलेले ते काय देण्याकरता नाही, घेण्याकरता. तुम्ही काय मागणी केली का यंदा मी क्षितिज ठाकूर उभा राहते त्यांना मदत करा म्हणून? घोडा मैदान जवळ आहे. सगळ्या पक्षाचे तुमचे चांगले संबंध आहेत, प्रत्येक जण मदत करणार, प्रश्नच नाही. आम्ही फक्त इलेक्शनमध्ये एकमेकाचे समोर असतो, बाकी माझी गरज सगळ्यांना लागते. विलिनीकरणाचं जे म्हणणं आहे त्याचं काय? पक्ष विलिनीकरणावर तुमची काय भूमिका आहे? आगे आगे देखो होता है क्या.
मला आमदार व्हायची अजिबात इच्छा नाही. क्षितिज ठाकूर आमदार व्हावे असं तुम्हाला वाटतं? कोणताही बाप पोरावर प्रेम करतो, कोणताही बाप. माझं काय क्षितिजचं वाकडं नाही, पण वाकडं असतं तरी बाप म्हणून मी पोराच्याच पाठी उभा राहणार. आणि यानंतरची बातमी पुण्यातून आहे. गेल्या काही दिवसात पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढतीये. दिवसाढवळ्या हत्या, लुटमारीचे गुन्हे वाढत आहेत. गुन्हेगारी रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र पुण्यात केलेल्या उपाययोजना सध्या चर्चेचा भागही ठरत आहेत. रात्री 10 वाजता पुण्यातल्या सगळ्या खाऊ गल्ल्या आता बंद होणार आहेत आणि त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल असा दावा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलाय. नेमकी कशी ही उपाययोजना काम करते आणि या सगळ्यामध्ये गुन्हेगारी खरंच थांबेल का, पाहुयात शिवानी पांढरे हिचा ग्राउंड रिपोर्ट. सर्व अशा प्रकारचे हॉकर्स, रस्त्यावर लागणारे फूड स्टॉल्स, पानचे टपरीज अशा सर्व स्थापनेला 10 वाजता बंद करण्याचे निर्णय घेण्यात आलेले आहे. त्याचबरोबर जे ईटिंग हाऊसेस आहे, जे रस्त्यावर किंवा फुटपाथवर टेबल आणि खुर्ची लावून जेवण वगैरे विकत असतील अशा स्थापनाला पण बंद करण्यात ची निर्णय घेण्यात आलेली आहे. पथारी, फुटपाथवरील पथारी बंद करून घ्यायच्या आहेत. बंद कर रे. पथारी, फुटपाथवरील पथारी बंद करून घ्यायच्या आहेत. रात्री 10 नंतर सगळ्या पुण्यातल्या खाऊ गल्ल्या बंद करा आणि त्याच्यामुळं गुन्हेगारीला कुठेतरी आळा बसेल असा जो निर्णय आहे तो पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. आणि आपण जर बघितलं सध्या 9:45 दरम्यान झाले आहे. मी सध्या पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावर आहे. ही पोलिसांची गाडी जी आहे ती प्रत्येक परिसरात फिरती आहे आणि आपण जर बघितलं त्यांचे अनाउन्समेंट या ठिकाणी सुरू आहे. प्रत्येक आस्थापना बंद करा असं ते सांगण्यात येत आहे. पथारी, फुटपाथवरील पथारी बंद करून घ्यायच्या आहेत. सगळ्या फुटपाथवरच्या ज्या गाड्या आहेत तिथले असलेले जे लहान मोठे स्टॉल्स आहेत ते बंद करा असं पोलिसांकडनं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी सांगितले की गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी हे सगळं सुरू आहे. खरंच गुन्हेगारी थांबेल असं वाटतं? थांबेल याचा पद्धतीने. कारण काय होते, हे रात्रीचे जे काही येतात जातात ते काही कुठं बसतात लोक, गुपचूप कोपरा अंडा बुर्जी इकडं तिकडं, त्याच्यावरून त्यांना खायला प्यायला भेटते. आजची परिस्थिती सगळं बंद आहे, तर ॲटोमॅटिक लवकरात लवकर सगळे खाऊन पिऊन घरी जातात. थोडा एक्सटेंड केला पाहिजे टायमिंग, कारण खूप लोक जे आहेत बाहेर नाही येणार आहेत गावावरनं वगैरे, थोडं लेट नाईट येतात तर त्यांची गैरसोय होती इथं. जे बाहेरचे स्टुडंट लोक पोरं आले त्यांना काहीतरी खायला मिळायसाठी आपण थोडंसं टायमिंग वाढवलं तर खूप बरं होईल. कारण मुलांसाठी त्यांना हॉस्टेलमध्ये राहतात त्यांना खाण्यापिण्याची सोय नसते. गुन्हा जर दिवसा झाला तर मग दिवसा बंद करा. दिवसा बंद करणार का मग टोटली? जेवढे गुन्हे घडले ते दिवसा घडले. त्यांनी काय दिवसा बंद होणार आहे? त्यांनी काय प्रश्न सुटणार थोडी आहेत. इथं रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल, उलट गुन्हेगारी तयार होईल. आम्ही हॉस्टेलला जातो आणि आता आम्ही इंटर्नशिप करतो सध्या. तर मग इंटर्नशिप करून आम्ही नोकरी जेव्हा परत येतो तेव्हा खाऊगल्ली आमच्यासाठी ऑप्शन असते की चांगलं जेवण स्वस्तात भेटते. पण आम्ही आल्यानंतर आमच्याकडे हा ऑप्शन पण क्लोज होऊन जातो. तर मग तेच आमच्यासाठी खूप एक डिफिकल्ट सिच्युएशन आहे की आम्हाला कसं शोधावं की आता खायला कुठे भेटेल. माझं एकच म्हणणं आहे, साईडला आता 2 बार आहेत आमच्या आणि समोर ना पांचाली हॉटेल वगैरे सर्व चालू आहेत. तर मग आमचं का नुकसान करताय एवढं? आणि प्रशासन म्हणतंय की बाबा आमच्यावर हातगाडी बंद करा. तर हातगाडी यांना हप्ते गेले की ते हातगाड्या चालू करतात. तर मग असं का? आमच्याच पोटावर लात का मारताय? आम्ही सर्वसामान्य, आम्ही हातावरलं पोट आहे मॅडम आमचं. मग आमच्यावर एवढा निर्बंध का लावते ती? वाईन शॉप जर चालू आहे 10:30-11 पर्यंत करायचं ते बंद करा, बार बंद करा इकडचे. हे आमचं जेवायचं बंद करून काय उपयोग, काय फायदा आहे? थोडी गुन्हेगारी, आम्ही थोडी गुन्हेगार लोक आहेत. दारूमुळेच तर गुन्हेगारी वाढली ना. आता दारू पहिली बंद करा, बार बंद करा, त्याच्यानंतर ना या सगळ्या गोष्टी थांबतील. पथारी, फुटपाथवरील पथारी बंद करून घ्यायच्या आहेत.
एकीकडे गोरगरिबांच्या खाऊ गल्ल्या बंद केल्या आहेत, मात्र दुसरीकडे पुण्यातलं कोरेगाव पार्क परिसर, जो परिसर आलिशान आणि पब संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे, तिथले मात्र सगळे बार, पब, रेस्टॉरंट्स हे सुरू दिसत आहेत. आपण काही वर्षांपूर्वी पुणे पोर्शे प्रकरण बघितलंय, जे पोर्शे प्रकरण याच कोरेगाव पार्क परिसरातून सुरू झालं होतं आणि 2 जणांना जीव गमवावा लागला होता. ड्रग्ज त्यात घेण्यात आले होते, मद्यपान करण्यात आलं होतं, मात्र जिथे खरी दारू विकली जाते ते मात्र सगळं सुरू ठेवण्यात आलंय. वाजता पुण्यातल्या खाऊ गल्ल्या बंद केल्यानंतर पुण्यातली गुन्हेगारी थांबेल की वाढेल हा प्रश्न आहेच. मात्र इथल्या विद्यार्थ्यांवर आणि हे स्टॉल धारक आहे त्यांच्या पोटावर मात्र पाय आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेला हा जो निर्णय आहे तो डोक्याला जखम आहे आणि मलम पायाला लावताय का, असा असेल तर हे सगळ्यांसाठीच धोकादायक आणि गंभीर आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. आणि यानंतर राजकीय वर्तुळातून आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. प्राजक्त तनपुरे यांचा भाजपात प्रवेश होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 30 मे रोजी प्राजक्त तनपुरे कमळ हाती घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्राजक्त तनपुरेंना अहिल्यानगर विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होणार असल्याचंही सूत्र सांगतायत. राहुरी पोटनिवडणुकीवेळी अक्षय कर्डिलेंच्या उमेदवारीवेळी तनपुरेंनी माघार घेतली होती. प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत.